मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की सर्वप्रथम आम्ल, आम्लारी हा सिद्धांत ज्या शास्त्रज्ञाने मांडला तो म्हणजे स्वांते अरेनियस. 1903 साली त्याला रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. रसायनशास्त्रातील नोबेल मिळवणारा तो तिसरा व्यक्ती होता. अरेनियसने त्याच्या सिद्धांतामध्ये आम्ल आणि आम्लारी यांची व्याख्या मांडली. त्यांच्या व्याख्येनुसार आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात H+ हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होते. म्हणजेच द्रावणात हायड्रोजन आयनची संहती वाढते. आता अरेनियसच्या व्याख्येनुसार आम्लारी म्हणजे काय? तर आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात OH- हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव ऍनायन तयार होते. म्हणजेच द्रावणात हायड्रॉक्साईड आयनची संहती वाढते. तर चला आता हे अगदी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहू. आता आपण एक तीव्र आम्ल विचारात घेऊ, ते म्हणजे HCl हायड्रोक्लोरिक आम्ल. जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्ल पाण्यात विरघळते तेव्हा त्याचे जवळजवळ पूर्णपणे विचरण होते. ही अभिक्रिया डावीकडून उजवीकडे म्हणजेच रिॲक्टंट्स कडून प्रोडक्ट कडे कशी घडते ते पाहूया. यामध्ये काय होते? जलीय द्रावणात क्लोरीन अणू हायड्रोजन सोबत सहसंयुज बंधात असताना हायड्रोजनकडील इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो. मग हायड्रोजनकडे फक्त प्रोटॉन्स राहतात, म्हणजेच तो H+ स्वरूपात राहतो. तर क्लोरीनने अधिकचा इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावरती ऋण प्रभार येतो, तो होतो Cl-. तर इथे आपल्याला समजले की जलीय द्रावणात आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्लाचे H+ आणि Cl- हे आयन मिळतात. पण होते काय? H+ आयन हे पाण्यात जास्त वेळ मुक्तपणे राहत नाहीत. ते लगेच पाण्याच्या रेणूंशी म्हणजे H2O शी अभिक्रिया करतात आणि हायड्रोनियम आयन H3O+ तयार करतात. म्हणून मग ही अभिक्रिया वेगळ्या प्रकारे लिहिली जाते. ती कशा प्रकारे लिहिली जाते हे पहा. तर HCl हे हायड्रोक्लोरिक आम्ल, ते पाण्याच्या रेणूंशी अभिक्रिया करते आणि तिथे तयार होतो हायड्रोनियम आयन H3O+ आणि क्लोराईड आयन Cl-. आता व्यवस्थित समजावून घ्या. आपल्याकडे सुरुवातीला पाण्याचे रेणू होते म्हणजे H2O होता. जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्ल पाण्यात विरघळले तेव्हा हायड्रोजन आयन आणि क्लोरीन आयन तयार झाले. असं होताना हायड्रोजनकडील सगळे इलेक्ट्रॉन क्लोरीनने घेतल्यामुळे त्याच्याकडे फक्त धनप्रभार म्हणजे प्रोटॉन्स राहिले आणि मग जलीय द्रावणात तो हायड्रोजन आयन पाण्याच्या रेणूंशी अभिक्रिया करून धनप्रभारित हायड्रोनियम आयन तयार करतो आणि ऋणप्रभारित क्लोरीन आयन जलीय द्रावणात तसेच शिल्लक राहतात. तर इथे हायड्रोजनकडे एकही इलेक्ट्रॉन नसल्यामुळे फक्त धनप्रभार असल्यामुळे तो पाण्याच्या रेणूंशी अभिक्रिया करून हायड्रोनियम आयन तयार करतो. म्हणून आपण इथे खात्रीने असं म्हणू शकतो की जेव्हा HCl पाण्यात विरघळते तेव्हा हायड्रोजन आयनची संहती वाढते, त्याचबरोबर हायड्रोनियम आयनचीही संहती वाढते आणि त्यामुळेच HCl हे एक तीव्र आम्ल आहे. तर मग अरेनियसच्या व्याख्येनुसार तीव्र आम्लारी कोणती असेल त्याचं एक उदाहरण पाहूयात. तर आपल्याकडे आहे सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. Na म्हणजे सोडियम आणि OH म्हणजे हायड्रॉक्साईड. हे कसं असतं पहा. ऑक्सिजन हे एका सहसंयुज बंधाने हायड्रोजनशी जोडलेला असतो. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉनच्या 3 एकाकी जोड्या असतात. आता तो सोडियमचा एक इलेक्ट्रॉन घेतो, त्यामुळे त्याच्यावरती ऋण प्रभार येतो आणि इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे सोडियम वरती धन प्रभार येतो. आता हे धन व ऋण प्रभार एकमेकांना आकर्षित करतील आणि मग त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होईल. आणि जेव्हा आपण हे सोडियम हायड्रॉक्साईड NaOH पाण्यात मिसळू तेव्हा त्यांचे विचरण होऊन धनप्रभारित सोडियम आयन कॅटायन तयार होतील आणि ऋणप्रभारित हायड्रॉक्साईड आयन ऍनायन तयार होतील. तर येथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी की जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात टाकतो तेव्हा पाण्यात हायड्रॉक्साईड आयनची संहती वाढते आणि म्हणूनच अरेनियसच्या व्याख्येनुसार
NaOH ही एक तीव्र आम्लारी आहे. आता तुम्ही काय करा, आम्ल आणि आम्लारींच्या आणखीन काही ज्या व्याख्या आहेत, जसे की ब्रेस्टेड लोरे आणि लुईस यांच्या व्याख्या, त्यांची अरेनियसच्या व्याख्येशी तुलना करा आणि मग वेगवेगळ्या पदार्थांचे वर्गीकरण कसे करता येईल याचा विचार करा. इथेच थांबूयात. धन्यवाद.